आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका डॉक्टर मॅडम, माझे सगळे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र, आज 28 फेब्रुवारी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम मी सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या दिनाचे औचित्य सांगतो. आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो आणि या दिवसाचं महत्त्व असं की सर सी.व्ही. रमन यांनी रामन इफेक्टचा शोध या दिवशी लावला, म्हणून आपण राष्ट्रीय विज्ञान दिन त्यांच्या स्मरणार्थ स्मृतीप्रित्यर्थ आज साजरा करतो. आज त्यानिमित्त आपण वेगवेगळे प्रयोग इथं छोटे छोटे मांडलेले आहेत, सर्वांनी ते पाहून घ्यायचे. बरोबर ना? मी आता आठवीमध्ये शिकतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक लिफ्ट. याचं कसं कार्य चालतं? हे चालू केल्यामुळे ते वरती येतं आणि खाली. तुझं काय प्रयोग आहे? माझे नाव माझ्या प्रोजेक्टचे नाव विज्ञानाच्या आता काय होईल प्रयोगामध्ये? बॉटल खाली केली आपोआप पाणी पाणी कुठे येईल? काय व्हायला लागलं? पाणी किती अर्धी वरती का पूर्ण वरती? कशामुळे होतं? ऑक्सिजन माझं नाव सुजल मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे नॉर्मल पाणी आहे आणि खारं पाणी. म्हणजे याने काही पाण्याची घनता मोजली जाते ना? हो. मग लिंबूचा खेळ? हा नॉर्मल लिंबू याच्यात टाकला तर लिंबू खाली जातो. हां. याच्यात नमक टाकला तर आता लिंबू वरच होईल. ते कशामुळे होतं? त्याची डेन्सिटी कमी आहे. कशाची? पाण्याची. पाण्याची असते. पुढे तुझं? माझं नाव आदित्य बाबू माझं कूलर इलेक्ट्रिक कूलर. आपल्या जर आपल्या खेडेगावाकडे लाईट गेली जास्त वेळ तर आपण हे वापरू शकतो. इलेक्ट्रिक कूलर याच्यावर लाईट आणि फॅन फॅन आहे. हां. आणि हा लाईट. हा चालू आहे? तू सांग. माझे नाव पियुष सुभाष पेरकर. मी आता 10वीमध्ये शिकतो. मी ऑटोमॅटिक रेल्वे ब्रिज बनवलं. शहरा साईडला जास्तीत जास्त आवाज कमी करा. रेल्वे ब्रिजवरती अपघात होतात. माणसं घाईघाईमध्ये तिथून खाली उतरून जातात व ॲक्सिडेंट होतो. काही माणसांना वरून जाण्यासाठी त्रास होतो म्हणून ते इथनं जातात. म्हणून हा नवीन प्रयोग बनवला आहे. जेव्हा ट्रेन येते तेव्हा पहिला अलार्म वाजतो, तेव्हा सर्व माणसाचे अलार्म होतात आणि मग ते इथनं उतरतात. नंतरला मग ट्रेन पुढे आल्यावरती ऑटोमॅटिक रेल्वे ब्रिज साईडला होतो आणि मग ट्रेन गेल्यावरती जागा होते. छान. त्यामुळे अपघात वाचतात. ऑटोमॅटिक रेल्वे स्टेशन. छान. तुझं काय? नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिरोडेकर. माझ्या प्रयोगाचे नाव ज्वलनासाठी ऑक्सिजनाची गरज. यासाठी आपल्याला काळीपेटी, ग्लास आणि मेणबत्तीची गरज आहे. वरती बघून केलं तर अरे असं पुढं हे करायचं, असंच आग हे झाली तुझ्याकडे येईल. असं पुढे खिडकी बंद करा.
हम्म.